नमस्कार मंडळी, मी गोरक्ष पाटील आणि हा माझा मित्र राकेश सालुंके. तर आम्ही निघालो दोघेजण मुरुडकडे. तर मुरुड आहे काहीतरी 25 किलोमीटर आणि आपली गाडी झाली चालू, आपला ऑरेंज घोडा, आणि निघालो आहे मुरुडकडे. तर सगळीकडे आपल्याला हिरवीगार झाडं दिसतात, कारण का आपल्याला माहिती आहे ऑक्टोबर महिना रनिंग आहे आता. आणि या ऑक्टोबर महिना म्हटल्यावर पाऊस परतीचा या महिन्यात असतो. आणि या परतीच्या पावसामध्ये कधी पण पाऊस येऊ शकतो, पण आजचा वातावरण नाही दिसत तसा. तर निघालोत आम्ही मुरुडकडे. तर दोन्ही साईडला हिरवीगार झाडं, मस्त असा वातावरण, आणि एकदम असा ऊन पण नाही पाहिजे असा, त्यामुळे गाडी देखील चालवायला मजा येतोय. तर भाऊ आपला बसलाय मागे. तर अगोदर त्याच्या घरी गेलो, घरी जाऊन जेवण वगैरे केलं आणि मग निघालोत आम्ही इकडे. तर त्याला बोललो चला कुठेतरी आपण जाऊन येऊ. तर अशा प्रकारे ही वेडी वाकडी वळणे, कारण की हा पूर्ण डोंगर भाग आहे. त्या डोंगर भागामध्ये पूर्ण अशा प्रकारे वळणं आहेत, रस्ते आहेत. रस्त्याची कंडिशन तर एकदम भारी आहे, फक्त वळणं आहेत. वळणामध्ये गाडी सावकाश चालवावी लागते, नाहीतर मग वेडी वाकडी वळणे. मस्त असा सगळीकडं एकदम नजारा दिसतो आपल्याला. मुरुडला चाललो, तर बघू तिथे जाऊन कशा प्रकारे तिथला देखील नजारा आहे. तर मंडळी आपण हा बघू शकतो नजारा कशा प्रकारे एकदम मस्त असा आहे. तर इथे थांबलो होतो, पूर्ण असं गवत मस्त एकदम दिसतंय. तर आपली हा नजारा आपण बघतोय, आणि आपला हा ऑरेंज घोडा कसा एकदम मस्त असा चमकत आहे रस्त्यामध्ये. तर आपण कधी जर या पावसाळ्यामध्ये जर असं जर कुठे फिरायला आलो, तर अशा प्रकारे आपल्याला नजारे दिसत असतात सगळीकडे. बरेच दिवसातून इच्छा होती, ती आज पूर्ण झाली, आणि आपला ऑरेंज घोड्याला घेऊन इथपर्यंत आलो होतो. तर मंडळी मस्त असा फोटोशूट केला तिथे, आणि निघालो पुढे. अरे पेन 98, म्हणजे आपल्याला अजून 98 किलोमीटर घरी जायचं आहे. हा जो आपण गोल बघतोय, हा जो ग्राउंड घोड्यांसाठी ट्रेनिंगसाठी आहे, आणि त्याच्या जस्ट बाजूला केळीचा बाग दिसतोय. आणि इथे ही जी शेती दिसतोय, ही अशा प्रकारे जी शेती आहे ती जास्त करून आपल्या साऊथ साईडला, केरला साईडला तिकडं बघायला भेटते. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील मुरुड, रोह्यावरून मुरुडला जाताना ही शेतीची हा जो प्रकार आपल्याला इकडं बघायला भेटला आहे. तेलवडे बघा, मस्त असा मंदिर आहे तेलवडी गावाचा. मुरुडमध्ये पोचलोच, तर आपण साईडला हा समुद्र किनारा बघू शकतो. तर आपण किल्ल्यामध्ये न जाता आज फक्त चौपाटीचा आनंद घेणार आहोत. कुठे गाडी लावायची? गाडी किधर लगाने का रे बाबा. चला तर गाडी इथे लावूया. आणि हा जो नजारा आहे एक नंबर. मुरुडच्या बीचच्या रोडला चालत चाललो. पुन्हा आलाय मनात आमच्या गाडी घेऊन मागे जायचं आहे. तर समोरला आपण बघू शकतो बीच. तर मंडळी आपण मुरुडमध्ये हा बघा जय हनुमान स्वीट मार्ट. तर इथे जर आलात तर इथे तुम्हाला फ्रेश ताजी बर्फी वगैरे किंवा मिठाई सर्व भेटेल. तर एक साईडला हॉटेल आहे आणि एक साईडला स्वीट आहे. तर हा मार्केट एरियामध्ये आहे मुरुडमध्ये. कुणाला विचारलं तरी कोण पण सांगेल तुम्हाला जय हनुमान स्वीट. तर नक्की या आणि इथे भेट द्या, तुम्हाला देखील इथली जी टेस्ट आहे ती समजेल कशा प्रकारे आहे. तर आपण मुरुडमध्ये जर आलो तर जय हनुमान स्वीट म्हणून इथे आहे. तर ते सर्व अशी एकदम फ्रेश मिठाई असते. तर बघू शकतो आपण, हा काहीतरी खाजा आहे, लाडू, गुलाबजामुन,
उत्तर फेनी, बर्फीची देखील बरेच प्रकार आहेत. तर ही गुलाब बर्फी आहे, ही एक आहे येल्लोवाली आहे, पुन्हा ती आपली ऑरेंजवाली, इकडे मग मावा वगैरे असे बरेच प्रकार इकडे आहेत. तर हे बघा कितने साल से इधर ये तो 100 साल हुआ. तर 100 वर्षापासून एकदम सर्वात जुना हा हॉटेल आहे. तर मला हा मित्र माझा राकेश साळुंके बोलला की इथे एक स्वीटचं दुकान आहे, तिथे एकदम सर्व फ्रेश माल असतो आणि बरेच वर्षापासून आहे. तर इथे आलो होतो म्हणून इथला जरा हे बघितलं. बघा कसे एकदम कलर एकदम युनिक दिसतात, भारी वाटत एकदम. तर नक्की जर कोण मुरुडला जर आलात तर इथे नक्की येऊन भेट द्या आणि इथली जी मिठाई वगैरे आहे त्याची नक्की टेस्ट करून जा. आता काहीतरी खाऊया. तर खाण्यासाठी हा जो दुधी हलवा त्याच्यावरती पापडी दिली, टेस्ट करूया कशी आहे. तर हा बघा कसा निवांत बसला आहे खाण्यासाठी. आपण देखील इथे बघा एकदम हालत एकदम बेहाल झाली. टेस्ट एकदम लाजवाब आहे. तर नक्की जर कोण आला मुरुडमध्ये तर जे हनुमान स्वीट्स म्हणून इथे आहे, तर बरेच म्हणजे 100 वर्ष झाले तिथं ते बरेच वर्षापासून जुनं आहे. तर दुधी हलवा घेतला आहे, टेस्ट एकदम भारी आहे. तर नक्की या टेस्ट करून जायचे. इथे टेस्ट केला दुधी हलवा. तर सर्वजण येतात ते फक्त किल्ला वगैरे बघण्यासाठी येतात, पण आम्ही आज ठरवलं की आता तर पावसाच्या सीझनला किल्ला तर बंद असेल, तर मग थोडा चौपाटीचा आनंद घेऊ आणि काहीतरी मुरुडमध्ये असणारं काहीतरी जरा युनिक काहीतरी नवीन असं बघू. तर आपल्याला इथे जय हनुमान स्वीट्स राकेशच्या मार्फत आपल्याला समजला आणि आपण बघतोय ह्या बोटी सर्व आता आलेल्या आहेत, मच्छीमारांच्या बोटी. तर एकदा आपण होलीच्या सीझनला आलो होतो तेव्हा इथे पण असाच नजारा आपण बघितला होता, तेव्हा सर्व बोटींना झेंडे वगैरे लावले होते. मुरुडवरून निघालो आणि रस्त्यातून जात असताना आम्हाला हा मुरुड जंजिरा किल्ला दिसला. तर रस्त्यामधूनच याचा थोडा शूट घेण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे हा किल्ला दिसतोय. तर जवळून तर अजून अप्रतिम असेल. मी 2 ते 3 वेळा मुरुडमध्ये आलो, पण किल्ल्यात जाण्याचा मौका काय भेटला नाही. काही ना काही भरती असायची किंवा काही ना काही काम असायची. नेक्स्ट टाईम आपण नक्की जाण्याचा प्रयत्न देखील करू.